सचिन निंबोरे यांच्या मालकीचा असणारा हा संघ आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. दोन्ही तगड्या फौज आहेत. तर इथे सेमीफायनलची दुसरी मॅच आहे. टाइम आपण इथे मैदानावरती लावतो 30 मिनिटांमध्ये. काय चेंडू चेंडू हवाय. मोठी मॅच आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळत आहेत. एक मोठा संघर्ष इथे मैदानावरती पाहायला मिळणार आहे. खरं तर आपण पाहता सुट्टीचा दिवस आहे आणि त्यामध्ये टेनिस क्रिकेट आपण पाहतो आज मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळत आहे. मोठी मॅच मैदानावरती आहे. पाठीमागच्या सामन्यामध्ये जर आपण पाहतो खरं तर एक चांगली कामगिरी करत हे दोन्ही संघ एकपर्यंत आलेला आहे. रविदादा 11 संघ 88 धाबांचा पाठलाग करायचा होता. पुन्हा एकदा तर राहुल राठोड शो आपल्याला मैदानावरती पाहायला, जिथे वाटलं होतं की सामना थोडासा भरकटतोय. मंटी घाटन टाकलेल्या 6 चेंडूमध्ये 23 धावींची गरज असताना षटक आणि पुन्हा एकदा आपल्या संघाला फायनलमध्ये घेऊन गेलेला आहे. आता पुन्हा एकदा संधी इथे मैदानावरती आहे. दोन सलामीवर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहतोय. दोन्ही संघाचा 12वा खेळाडू आहे इथे. दोन्ही संघाचा 12वा नाही. मॅचकडे आपण इथे मैदानावरती जातो. एक मोठा सोहळा इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. सलामीची जोडी मैदानावरती दाखल होते. स्ट्राईक वरती जर आपण पाहिलो तिथे गणेश शेंडकर आणि नॉनस्ट्राईक वरती मंगेश कामठे यांना तुम्ही मैदानावरती पाहतात, ज्याने खरं तर या स्पर्धेमध्ये 2 अर्धशतक आपल्या नावावरती नोंदवलेले आहे. तर गोलंदाजी मार्कवरती आपण नागेश यांना मैदानावरती पाहत आहोत. काय जबरदस्त गोलंदाजी राजेवाडी रॉयल्सच्या संघाविरुद्ध सुपर 6 मध्ये केली आणि आता पुन्हा एकदा सेमीफायनलमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू होता, भन्नाट वेगाचा होता, शॉट फाईन लेग कडनं झेल सुटलाय. गणेश शेंडकरला पहिल्या चेंडूवरती जीवदान इथे मैदानावरती पाहायला मिळेल आणि संघाचा धावफलक देखील इथे मैदानाच्या आतमध्ये प्रारंभ होतोय. श्री गणेश होईल इथे एक धाव आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. एक धाव आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. SRR जेजुरी संघाचे संघ मालक आदरणीय ऋषांत सेठ भोसले यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही पुरंदर प्रीमियर लीग 2025 मध्ये स्वागत करतो आणि स्वागत केलंय मंगेश कामठेने एका टोले जंग गगनभेदी षटकारानं. 6 धावेनिशी संघाचा धावफलक पुढे सरकतो. 7 धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. संधी आता दोन्ही संघाला समान प्रमाणावरती आहे. जिंकणारा संघ जर आपण पाहिलं खरं तर या स्पर्धेच्या फायनल मध्ये पोहोचणार आहे, तर पराभूत होणाऱ्या संघाला मात्र ते वा व्हॉट अ कॅच, ब्रिलियंट कॅच, अफलातून झेल टिपलाय आणि आपण पाहतो मंगेश कामटेचा खेळ थांबला मैदानावरती. प्रेम 11 हिवरे संघाला पहिला धक्का. जबरदस्त झेल इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. विशेष म्हणजे आडव्या बॅटनं फटका खेळायचा होता. चेंडूचा बॅटचा संपर्क तिथे प्रॉपर नव्हता. फाईन लेग मैदानावरती उभा करून ठेवलं. चला बॅटर थोडंसं लवकर या. चांगली कामगिरी अफलातून. चला फलंदाज चला. पहिला धक्का आपण पाहतोय इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. विषयामध्ये एक चांगला फटका होता. आडव्या बॅटने पुलचा पॉवरफुल फटका तिथे मैदानावरती आलेला होता, परंतु त्यानंतर शॉर्ट फाइलिंग मध्ये टिपलेला सुंदर झेल आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. न्यू बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहतो आणि नकुल राठोड यांना आपण आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहत आहोत. दोन्ही संघ एक चांगली कामगिरी
हो, यावेळेचा चेंडू मुख्य पंच वाईट चेंडूची घोषणा इथं मैदानावरती करतायत. अक्षय चांदगुडे सरांना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये पाहतात. स्क्वेअरले पंच केले झाले. अवंतर धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल आणि अवंतर धावण्याची संघाचा धावफलक आहे पुढे जातोय. 8 धावा धावफलकावरती आहे. 6 षटकांची रलत आहे. यावेळेचा चेंडू आपण पाहतो अपील इथे मैदानावरती आपल्याला खूप खूप सफल झाले तिथे आणि त्यामुळे चेंडू चांद भेटतं. यावेळेस आपण पाहतो चांगला फटका इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. वाडेश लॉंग ऑफ मध्ये आपण पाहतो क्षेत्ररक्षक उभा आहे. दहा धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. हो, सुंदर सुंदर गोलंदाजी आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. अफलातून गोलंदाजी तुम्ही मैदानावरती पाहतात. षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती संपला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती नजर टाकल्या असता 10 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. या 10 धावा बनवत असताना आपण पाहतो मंगेश इथे मैदानावरती थांबलेला आहे. तर दुसऱ्या क्रमांकाच्या षटकाला इथे मैदानावरती प्रारंभ होणार आहे. अभि कुंभार ज्याने खरं तर या स्पर्धेमध्ये अफलातून गोलंदाजी केलेली आहे. जे मोठमोठे स्टार खेळाडू होते त्यांना मात्र थांबवण्याची किमया या गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूने कमावलेली आहे. इथं पाहायचं कशा पद्धतीने कामगिरी करेल. स्विच हिट, व्हॉट अ हिट. घालील लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहिलं रूप तुझे. क्रिकेटचे सौंदर्य फुलवणारा फटका चौकार. 4 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला. काय तडाखा होता इथे मैदानावरती. टेनिस क्रिकेटचं सौंदर्य फुलवणारा होता आणि या 4 धावेनीचे संघाचा धावफलक पुढे सरकतोय. 14 धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. मंजिल उन्हें को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. तुम्हाला स्वतःचं अस्तित्व मैदानावरती निर्माण करायचं आहे. कारण सामना सोपा नाही. जिंकणारा संघ या स्पर्धेच्या फायनलमध्ये जाईल तर पराभूत होणारा संघ मात्र आपण जर पाहिलं 3ऱ्या क्रमांकावरती विराजमान ठरणार आहे. यावेळेचा चेंडू इनसाइड आउट खेळला. ताकद थोडीशी कमी. कव्हर पॉईंटचा क्षेत्ररक्षक चेंडूला पाठमोर आहे. एकतर धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. 2 धावा आपल्याला इथे पाहायला मिळतील. या 2 धावेनीची संघाचा धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती नजर टाकला असता 16 धावा आपल्याला इथे पाहायला मिळतात. स्वप्न अशी बघा की पंखांना बळ येईल. मैत्री अशी करा की जग आपलं होईल. विजय अपयश देखील असं स्वीकारा की विजेता सुद्धा भारावून जाईल. आणि माणूस म्हणून असं बना की माणूस की सुद्धा नसमत्सक होईल. कधी कोणाला द्यायचं असेल तर तुम्ही तुमचा चांगला वेळ द्या. बाकीच्या गोष्टी मात्र आपण राखामध्ये परत करतो. परंतु तुम्ही दिलेला चांगला वेळ कायम अप्रतिम अशा आठवणी देऊन जातात. सुंदर झेल आणि आपण पाहतो नकुल राठोडचा देखील खेळ मैदानावरती संपला. संघाला दुसरा भगदाड आहे. चांगली बॅटिंग इथे मैदानावरती चालली होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मैदानावरती चेंडू उंच हवेमध्ये गेला. पाठीमागे ऋषिकेश उभा होता. सुंदर झेल त्यांच्या माध्यमातून इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगला संघर्ष, एक मोठा संघर्ष इथे मैदानावरती रंगलेला आहे. 2 टेनिस क्रिकेटमधल्या तगड्या फौजा, 2 समान ताकदीचे संघ एकमेकांच्या समोर आहे. एकमेकांचा खेळ माहिती आहे आणि युद्धाचा पहिला नियम तोच सांगतो. शांततेच्या काळामध्ये जर जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळामध्ये तुम्हाला कमी रक्त सांडावं लागतो. याचाच अर्थ तुमचा होमवर्क खूप गरजेचा आहे. आणि होमवर्क करून करत हे संघ मैदानाच्या आतमध्ये आले. मोठा फटका मारला. शॉट आपण पाहतो यष्टीरक्षक उभा होता. 2 हाताची गुंफण केली आणि नकुल राठोडला तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. न्यू बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये बशीर शेख यांना मैदानावरती पाहत आहोत. दुसरा धक्का इथं मैदानावरती बसला. ही ताकद राहिलेली आहे रविदादा 11 या संघाची.
खूप चांगली गोलंदाजी. खरं तर पॉवर पॅकेज आहे. तुम्ही जर पाहिलं व्हर्सॅलिटी प्लेअर आहे, अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेली टीम आहे. बॅटर तेवढंच मोठ्या प्रमाणावरती आहे आणि गोलंदाजी करणारे देखील गोलंदाज खूप चांगले आहेत. अवी कुंभारचा जबरदस्त फॉर्म याही सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. यावेळेचा चेंडू मुख्य पंच दोन्ही हात जमिनीला समांतर खेचणार आहे. इट्स अ वाईट बॉल. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22चा अवलंब आपण पाहतोय. अक्षय चांदगुडे सरांनी इथे केला, दंडित केला अवी कुंभारला आणि एका धावेनिशी संघाचा धावफलक पुढे जाणार आहे. धावफलकावरती नजर टाकल्या असता 17 धावा आहेत. 2 गडी बाद 17 धावा. अस्तित्वाची लढाई इथे मैदानावरती रंगलेली आहे. इथे जिंकलात तर तुम्हाला फायनलमध्ये जाण्याची संधी आहे, पराभूत झाला तर मग मात्र तिसऱ्या क्रमांकाच्या पारितोषिकावरती तुम्हाला समाधान मानावं लागणार आहे. सुंदर सुंदर चेंडू वाऱ्यावरती स्वार होऊन टाकणारा अवी कुंभार हा चेंडू आहे. प्रचंड प्रश्न विचारत गेलेला आहे आणि आपण पाहतो फलंदाजाने मात्र तो चेंडू सोडून दिलेला आहे. टेनिस क्रिकेटमध्ये सातत्याने आपण पाहतो बरेचसे बदल होतात. ते बदल तुम्हाला माहिती पाहिजे आणि एकदा का ते बदल तुम्हाला माहिती झाले तर मग मात्र तुम्ही असे आश्चर्यकारणे पंचांकडे पाहणार नाही. चांगला चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पुरंदर प्रीमियर लीगचा एक सुंदर चेंडू. गती परिवर्तन डायरेक्ट हिटचा प्रयत्न आहे. नॉनस्ट्रायकवरती आपण जर पाहिलं मला वाटतं घरटं सोडण्याचा प्रयत्न इथे मैदानावरती होता. अफलातून गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी इथे मैदानावरती. पॉवर प्लेचं षटक आहे. डीप लॉंग ऑन प्रतीक देवकरला घेतलाय तिथे आणि डीप मिडविकेटमध्ये देखील एक क्षेत्ररक्षक उभा करून अविनाश कुंभारनं या षटकामध्ये समाधान मानावं लागणार आहे. संधी दोन्ही संघांना आहे. संधी चोर समाधान मानावं लागणार आहे. संधी दोन्ही संघांना आहे. संधी चोर पावल्याने येते आणि चोर पावल्याने संधी निघून देखील जाते. ते मिळालेल्या संधीचं सोनं तुम्हाला करावं लागणार आहे. तिसऱ्या क्रमांकावर षटक आहे आणि गोलंदाजी मार्कवरती आपण अभियान इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. पुन्हा एकदा सुंदर गोल ह्या खेळाडूने. मी अनेक खरं तर गोलंदाज या स्पर्धेमध्ये पाहिलेलं, परंतु या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं अभिनय जी गोलंदाजी आहे ती वाखाणण्याजोगी केलेली आहे. गती परिवर्तनचा योग्य खरं तर आपण पाहतो त्याने टप्पा धरलेला आहे. भन्नाट वेगाचे चेंडू टेकील या खेळपट्टीवरती त्याने टाकलेला आहे आणि आपण पाहतो फलंदाजाला तिकट प्रश्न विचारण्याबरोबरच अनेक विकेट्सही त्याने आपल्या नावावरती केलेला आहे. संघर्ष होने को चुनता है जिनमें लढणे की ताकद हो आणि ती ताकद आपण पाहतो आत्तापर्यंत इथे मैदानावरती या खेळाडूंनी दाखवलेली आहे. परंतु बशीर शेख इथून धाबा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बनावं लागणार आहे, कारण प्रतिस्पर्धा संघ मातब्बर आहे. फलंदाजीतला एक मास्टर क्लास असलेली मोठी स्क्वॉड आहे आणि इथे जर आपण पाहतो तुम्हाला कमत किंमत 70 ते 75 धावा मैदानावरती अपेक्षित आहे. यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, जैसे बल्ले का और गेंद का मिलाप हुआ मानो 6 रन की मोहर थी. दैट्स अ बशीर शेख ब्रँडेड फटका षटकार. काय तडाखा इथे मैदानावरती होता. बशीर शेखने चेंडूचा कोतळा बाहेर काढला. 6 धावेनिशी संघाचा धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती नजर टाकल्यास आपल्याला पाहायला मिळतंय 24 धावा इथे मैदानावरती आहे. भन्नाट वेगाचा चेंडू झोन मध्ये चेंडू होता आणि सरळ फेकून दिला समोरच्या पार्किंग लॉट मध्ये. कामगिरी तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये खरंच करायची आहे. 2 मातब्बर आणि 2 ताकदवान संघ आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. भरलेला खिस्सा माणसाला जग दाखवतो तर रिकामा खिस्सा माणसाला जगातली माणसं दाखवतो. तुम्हाला खरं तर एक चांगली कामगिरी इथे मैदानावरती करावं लागेल. चांगला फटका तिथे होता. षटकार मैदानावरती आलाय. यावेळेचा चेंडू होता फॉलो थ्रू मध्ये खंदून काढलाय. डिफ लॉंग ऑफ मधनं आपण पाहतो क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलेला आहे. प्रत्येक तिथे चूक करत नाही. एक धाव आपल्याला पाहायला मिळेल आणि एका धावेनिशी संघाचा धावफलक पुढे जातोय. 25 धावा आहे. तिसऱ्या क्रमांकावर षटक आहे. 6 षटकांची लढत तुम्हाला इथे मैदानावरती खेळायची आहे. आपण जर पाहिली इथे खरं तर दोन्ही मातब्बर संघ एकमेकांचा अभ्यास करून इथे मैदानावरती आलेला आहे आणि मग मात्र आता एकमेकांवरती प्रचंड मोठं कुरगुडे करण्यासाठी एक मोठं युद्ध तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतं. रणांगण पेटलेलं आहे. हर हर महादेवच्या घोषणाही मैदानावरती झालेल्या आहेत. यावेळेचा चेंडू व्हॉट अ हिट. एक टप्पा घेत गणेश शेंडकर लॉंग लेग सीमारेषेला मानवंदना देतोय. सनसनी चौकार. 4 धावा आहेत. एक जबरदस्त तडाखा इथे आपण पाहतो मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि या 4 धावेनिशी संघाचा धावफलक पुढे सरकतोय. 29 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. जरी 2 फलंदाज इथे कोसळले असले तरी आपण पाहता धावांचा महापूर तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये चालू ठेवणार आहे. एक चांगली कामगिरी तुम्हाला इथे मैदानावरती करायची. एक मोठा संघर्ष तुम्हाला मैदानावरती करायचा आहे. एक महत्त्वपूर्ण मॅच. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये जर आपण पाहिलं अक्षय चांदगुडे सरांना तुम्ही मैदानावरती पाहताय तर स्क्वेअरले पंच भैयासाहेब काकडे यांना तुम्ही पाहता. पीटीसी लाईव्हची संपूर्ण टीम पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडली आहे. यावेळेचा चेंडू होता गती परिवर्तन. हा चेंडू मला वाटतं अभियानचा ट्रेडमार्क चेंडू राहिलेला आहे. गती परिवर्तन हा चेंडू खूप सुंदर पद्धतीने या खेळपट्टीवरती त्याने हाताळला आणि एका धावेनिशी संघाचा धावफलक. तेव्हा कळे जागा मिळव. व्हॉट अ फिल्डिंग.
काय क्षेत्ररक्षण, मला वाटतं कदाचित ओम तिथे आहे. सासवड शहराला बिलॉंग करणारा हा सुपरस्टार अफलातून क्षेत्ररक्षण तिथं मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक आपण पाहतोय त्या तिसऱ्या हातात. माफ करा, 31 धावा धावपलकावरती आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळत आहेत. ड्रिंक्स ब्रेक इथे मैदानावरती होतोय. थोडंसं स्पीडअप करूया, आपल्याला फायनली मला वाटतं 6 षटकांची खेळवायची आहे. ठीक आहे, ठीक आहे. स्पीडअप करूयात आपण. शेवटचे 15 मिनिटं आहेत आणि या 15 मिनिटांमध्ये टीम रविदादा 11 संघ तुम्हाला 3 षटकं टाकायची आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती 31 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. अफलातून षटक इथे मैदानावरती तुम्ही पाहतात. अजून 3 षटकं तुम्हाला मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4थ्या क्रमांक षटकाला मैदानाच्या आतमध्ये प्रारंभ होईल आणि गोलंदाजी मार्कवरती आपण जर पाहिले इथे अभि कुंभार, पीटीसी लाईव्ह पुणे. एकतीस धावा धावपलकावरती 4थ्या क्रमांकावर षटक मैदानावरती पाहायला मिळतोय. सेमीफायनलचा दुसरा थरार मैदानावरती आपण पाहत आहोत. गोलंदाजी मार्कवरती अविनाश उभे आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हर उभा केला त्यानं. डीप लॉंग ऑन देखील आहे. लॉंग ऑफला देखील क्षेत्ररक्षक मला वाटतं अनिकेत फडतरे उभा आहेत. तिथे मिड विकेटला देखील क्षेत्ररक्षक आहे. एक चांगली कामगिरी आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळते. यावेळेचा चेंडू उंच हावमध्ये चेंडू गेला. अनिकेत फडतरे डाऊन द बॉल, टिपतो झेल तिथे आणि बशीर शेखचा संपतो खेळ. संघाला तिसरा हादरा. जबरदस्त कामगिरी अफला. चला बॅटर थोडस लवकर चला, आपल्याला फायनल साठी देखील वेळ द्यायचा आहे. मला वाटतं राजेगाडी गावचा खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतोय. पिसर्वे गावचा खेळाडू आपण पाहतोय त्या मैदानावरती सज्ज होतील. अमोल यांना आपण इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहत आहोत. अमोल यांना आपण आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहता. चला स्पीडअप करा. एक चांगली कामगिरी अफलातून कामगिरी इथे मैदानावरती. सेमी फायनलची दुसरी मॅच आपण इथे मैदानावरती पाहत आहोत. जबरदस्त कामगिरी अफलातून कामगिरी इथे केली आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवावी कुंभार यांना. जबरदस्त गोलंदाजी आहे. यावेळेचा चेंडू आपण पाहतो मैदानावरती मुख्य पंच अक्षय चांदगुडे सर दंडित करतील. अवंतर धाव आपल्याला पाहायला मिळेल आणि अवंतर धावेनिशी संघाचा धावफलक पुढे जातोय. 32 धावा धावफलकावरती आहे. सेमीफायनलची दुसरी मॅच मैदानावरती आहे. याआधी जर आपण पाहतो वासुकी बॉईज जेजुरी बंटी शेट घाटे यांच्या मालकीचा असताना संघ मात्र फायनलमध्ये धडकलेला आहे. तर त्या संघाविरुद्ध फायनलची मॅच कोण खेळेल हे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायचं. त्यासाठी प्रचंड मोठं युद्ध मैदानावरती चालू आहे. लो फुलटॉस होता आपण पाहतोय. प्रॉपर टायमिंग इथे मैदानावरती झालेलं नाही. एक धाव आपल्याला इथे मैदानावरती. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. चेंडू इथं फेकी येईल तोपर्यंत चित्त्याची चपळाई. 2 धावा आपल्याला पाहायला मिळतं. मानव मैदान के अंदर 2 हिरण बागरे आहेत आणि या 2 धावेनिशी संघाचा धावपल पुढे जातोय. धावपलकावरती 34 धावा आहे. षटक क्रमांक 4 मैदानावरती तुम्ही पाहतात. पुरंदर प्रीमियर लीगचा एक मोठा सोहळा इथे मैदानावरती रंगलेला आहे. आज मात्र आपण पाहतोय आज स्पर्धेचा अंतिम दिवस आपण मैदानावरती कव्हर करत आहोत. सेमीफायनलची दुसरी मॅच आहे. 2 तगड्या फौज आहेत पुरंदर टेनिस क्रिकेटच्या आणि त्यामध्ये एक मोठं युद्ध रंगलेलं आहे. हो, सुंदर चेंडू वाऱ्यावरती सौर होऊन टाकणारा चेंडू. अफलातून गोलंदाजी इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत.
प्रत्येक खरं तर बक्षीसदात्याने या स्पर्धेमध्ये खरं तर खूप मदत केली आहे. त्या सर्वांचं मनापासून आपण ऋण व्यक्त करूयात. एक सुंदर स्वप्न पाहिले गेलं आणि या सुंदर स्वप्नाचं रूपांतर इची देही इची डोळा सत्तेमध्ये उतरताना आपण मात्र राजेवाडीच्या एक मोठ्या नगरीमध्ये पाहत आहोत आणि तिथे मात्र सेमीफायनलची एक दुसरी मोठी मॅच मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगती आहे. यावेळेचा चेंडू पाठीमागे सरकत जागा बनवली. बॅकवर्ड पॉईंटचा क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये ओमसाठी प्रचंड मोठी चेस आहे. कव्हरचा क्षेत्ररक्षक आहे. चेंडू खाली आला. या तिन्ही क्षेत्ररक्षकाला बीट करेल हा चेंडू आणि बॅकवर्ड पॉईंट सीमारेषेच्या बाहेर जाईल. सनसनी चौकार. 4 धावा आहे. 4 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळाल्या आणि या 4 धावेनिशी संघाचं धावपल पुढे सरकतो. धावपलकावरती नजर टाकल्या असता 38 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. उडत्या पाखरांना परतीची तमान असावी. नजरेत सदा नवी दिशा असावी. अरे घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, परंतु क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी. पंखांवरती ठेव विश्वास, घे भरारी झोकात, कळू दे त्या वेळी आकाशाला तुझी खरी अवकात. तुम्ही स्वतःला सिद्ध करा, हे जग सातत्याने तुम्हाला प्रसिद्ध करेल. फुल टॉस चेंडू होता. प्रॉपर टायमिंग इथे मैदानावरती झालेलं नाहीये. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय तिथे वेळ घेतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. तिसऱ्या पंचांकडे आपण जातोय. चेंडू अडवलाय की चौकार आहे याची चाचपणी करायची आपल्याला. तिसऱ्या पंचांकडे आपण इथे आहोत. सेफ असेल. 2 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील आणि या 2 धावेनिशी आपण पाहतो संघाचा धावपलक देखील इथे मैदानाच्या आतमध्ये पुढे जाणार आहे. धावपलकावरती 40 धावा इथे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. सर रिव्ह्यू घेतला, आपण चेक केलाय. चला सामना चालू करूयात. आपण रिव्ह्यू घेतला तिथे 40 धावा धावपलकावरती आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळत आहेत. बशीर सर, लाईव्ह मध्ये जेवढं दिसतंय तेवढं आम्ही चेक केले. काही अडचण नाही. येऊन पहा तुम्ही, तुम्हाला जर शंका असेल तर. आणि लाईव्ह आपण सोडलेलं पण आहे रिप्ले. सामना चालू करा. 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 40 धावा धावपलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. काय 40 धावा धावपलकावरती आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. सामना चालू करा. पंच सामना चालू करा. अक्षय सर.
चांगला चेंडू आपल्याला इथे मैदाना शॉटमध्ये पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. 2 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एक शॉट. एक्केचाळीस धावा धावपलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 4 षटकांचा खेळ इथे मैदानावरती संपलेला आहे. पंच सामना थांबूयात आपण 2 मिनिटे. चला स्पीडअप करूयात. काय थांबा की सर राव, थांबा थांबा राव, करतोय चालू. सामना चालू करूयात आपण. आता पाणी पित आहेत त्यामुळे सामना चालू करूयात. 4 षटकांचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 41 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. अजूनही 2 षटकांचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहे. 5व्या क्रमांकावर षटकाला इथे मैदानाच्या आतमध्ये प्रारंभ होईल आणि गोलंदाजी मार्कवरती आपण नागेश यांना इथे मैदानावरती पाहत आहोत. ती बाटली घेऊन या ना सर. एक्केचाळीस धावा 5व्या क्रमांकावर षटक आणि गोलंदाजी मार्कवरती आपण नागेश यांना पाहत आहोत. पहिला चेंडू बॅटची आतली कड इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आपण पाहतो फाडले क्षेत्रामध्ये आहे. एकच धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल आणि एका धावेनिशी संघाचा धावपलक पुढे जातोय. धावपलकावरती नजर टाकला असता 42 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. एक मोठी मॅच, एक मोठा संघर्ष मैदानावरती रंगलेला आहे. सेमीफायनलची दुसरी मॅच आपण इथे मैदानावरती पाहत आहोत. ताकदवान आणि मातब्बर संघ एकमेकांच्या समोर आल्यानंतर एक मोठं आक्रमण तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतंय. हो, भन्नाट वेगाचा चेंडू होता. आपट बार होता, पुल करण्याचा प्रयत्न होता अमोल यांचा, परंतु चेंडूचा बॅटचा संपर्क इथे मैदानावरती नाही. धावांचा वेग तुम्हाला वाढावा लागणार आहे. धावांची प्रचंड मोठी उधळण इथे मैदानावरती करावं लागणार आहे. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष का कोई महान नहीं होता, और जब तक न पड़े हथौड़े के घाव पत्थर भी भगवान नाही होता. मुख्य पंच दंडित करतील. अवंतर धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल आणि अवंतर धावेनिशी संघाचा धावपलक पुढे जातोय. बॉलिंग टीम मला वाटतं वाईट साठी रिव्ह्यू घेते इथे. तिसऱ्या पंचांकडे जाऊयात.
रविदादा 11 आपण प्रत्येक संघाला खरंतर एक रिव्ह्यू दिलेला आहे आणि आपण पाहतो इथे पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केले रविदादा 11 या संघाने. पाहूया तिसऱ्या पंचांकडे जातो. वाईड बॉल आणि +1 अशा 2 धावा. पंचेचाळीस धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. यावेळेस आपण पाहतोय एक चांगला चेंडू तुम्हाला इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी. बॅटच्या आतली एज आणि आपण पाहतोय गणेश शंकरचा इथं खेळ मैदानावरती संपेल. एक मोठा धक्का आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. चव्वेचाळीस धावा आणि या 44 धावांवरती आपण पाहतोय मोठं. चला बॅटर थोडस लवकर चला, थोडस लवकर चला विनंती आहे. शेवटचं 44 धावा न्यू बॅटर सिद्धार्थ यांना आपण आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहत आहोत. 5व्या क्रमांकाचं षटक एक मोठा धावफलकाकडे खरंतर वाटचाल करीत आहे, परंतु झटपट विकेट याही षटकामध्ये आपण पाहतो रविदादा 11 या संघाने मिळवलेल्या आहेत. यावेळेचा चेंडू ब्लॉक होल पद्धत चेंडू खांदून काढावा लागला. पाठीमागे जर आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तिथं चेंडूवरती आला. एक तर मिळेल, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न इथं होतोय. फेकी येते, कलेक्शन होतोय, तोपर्यंत घेतलं गेलं चित्त्याच्या चपल्यान 2 धावा आहेत. या 2 धावेनिशी संघाचा धावपल पुढे जातो. 46 धावा धावपलकावरती आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. यावेळीचा चेंडू बॅटची बाहेरची कट फर्स्ट स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलेला आहे. एक धाव आपल्याला इथे पाहायला मिळेल आणि एका धावेनिशी आपण पाहतोय षटक क्रमांक 5 इथे मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर प्रेम 11 हिवरे हा संघ धावपलकावरती 47 धावा इथे आपल्याला 47 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. शेवटचे 4 मिनिटं आहेत आणि शेवटच्या 4 मिनिटांमध्ये तुम्हाला एक षटक टाकायचं आहे. प्रेम 11 रविदादा 11 विनंती असेल आपण खरं तर ही गोष्ट लक्षात घ्यायची. 4 मिनिटांमध्ये तुम्हाला शेवटचं षटक संपायचंय आणि गोलंदाजी मार्कवरती हनुमंत टिळेकर यांना आपण आता मैदानावरती पाहत आहोत. शेवटच्या क्रमांकाचं षटक यावेळेस आपण पाहतो मुख्य पंच वाईट चेंडूची घोषणा इथे मैदानावरती करतील. अवंतर धाव इथे मैदानावरती पाहायला मिळणार आहे. अवंतर धावेनिशी संघाचा धावपलक पुढे जातोय. धावपलकावरती 48 आहे. तोडा फोडा आणि राज्य करा. इथे तुम्हाला धावांची प्रचंड मोठी उधळ मैदानावरती आणावं लागणार आहे, त्याशिवाय तुमचं काम होणार नाहीये. यावेळेचा चेंडू पाठीमागे सरकले, जागा बनवली आणि चेंडू खेळला कव्हर सीमारेषेला. आग लावणारा, मानवंदना देणारा सनसनी चौकार. चौकार इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि या 4 धावे बरोबरच आपण पाहतोय प्रेम 11 हिवरे संघाचा अर्धशतक इथे मैदानावरती पूर्ण होतं. 52 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. एक जबरदस्त तडाखा, अफलातून फटका तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळाला. पाठीमागे सरकत जागा बनवली, कव्हर पॉइंटला आपण पाहतो चांगला तडाखा इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या क्रमांकाचं षटक आहे. धावांची उधळण करावं लागेल, तर हनुमंत यांना मात्र धावा वाचवण्यासाठी हे षटक दिलेलं आहे, परंतु आतापर्यंत मला वाटतं थोडंसं काम त्यांचं फसलेलं आहे.
पुन्हा एकदा अफलातून गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी आहे. टीट फॉर टॅट, उत्तराला प्रत्युत्तर देणारी कामगिरी इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. जबरदस्त कामगिरी, अफलातून कामगिरी इथे मैदानावरती तुम्ही पाहताय. चौकारानंतर झाला निर्धाव चेंडू आपण इथे मैदानावरती पाहत आहोत. यावेळेचा चेंडू फटक्यात आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. डान्सिंग डाऊन द विकेट, डिफ्लॉग ऑन सीमारेषेला मानवंदना देणारा एक सुपर स्टॉनिक षटकार. जबरदस्त तडाखा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. आणि या 6 धावेचे संघाचं धावफलक पुढे सरकणार आहे. धावफलकावरती नजर टाकला असता 58 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. एक मोठा ब्लास्ट, खरं तर विशेष म्हणजे डान्सिंग डाऊन द विकेट. अठ्ठावन्न धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. शेवटचं षटक आहे. जबरदस्त तडाखा, अफलातून तडाखा आहे. आणि या षटकार चौकाराची गरजच होती. हनुमंत कसे कमबॅक करतील. यावेळेचा चेंडू फटका फसलाय. स्वतः गोलंदाज हनुमंत चेंडूच्या खाली. कॉटन बॉलची संधी होती, संधीच राहिली. दुसऱ्या धावेसाठी अमोलने घरटं सोडलं. फेकी येईल, कलेक्शन देखील मित्रांनो इथं होत नाहीये. 2 धावा, तिसऱ्या धावेचा प्रयत्न. आणि यावेळेस मला वाटतं ज्या वेगाने अमोल पळत होता त्याच वेगाने त्याला मैदानाच्या बाहेर यावं लागेल. फलंदाज बाद होईल. साठ धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सेमीफायनलची दुसरी मॅच आपण इथे मैदानावरती कव्हर करतोय. एक मोठा संघर्ष, एक मोठी ताकद तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळते. चला बॅटर थोडंसं लवकर चला. सिद्धेश यांना आपण मैदानावरती पाहतो. 60 धावा आहेत. 60 धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. षटकातील काही चेंडू यावेळेस आपण पाहतोय. चेंडू शेवटच्या आपण पाहतोय. शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला बॅट चालवायचीच आहे. बॅटची बाहेरची कडे यष्टीरक्षक टिपतो जाईल आणि फलंदाजाचा संपलाय खेळ. गणेश यांना आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. शेवटचा चेंडू आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहे. 60 धावा धावफलकावरती शेवटच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं, हनुमंत यांनी एक मला वाटतं षटकार, एक चौकार या षटकामध्ये खर्च केला. परंतु शेवटच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली असे मी म्हणेल. कारण आपण पाहतो जेवढा मोठा धावफलक अपेक्षित होता धावफलकाकडे खरं तर आपण पाहतो बांधून ठेवण्याचा प्रयत्न या संघाने इथे मैदानावरती केला. 60 धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. सेमीफायनलची दुसरी मॅच आहे आणि या दुसऱ्या मॅच मधला पहिल्या इनिंग मधला शेवटचा चेंडू पडेल. चांगला चेंडू होता, भन्नाट वेगाने बॅट फिरली तिथे. आपण जर पाहिलं आतापर्यंत एक धाव इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली आणि एका धावेवरच इथे मैदानावरती समाधान मानावं लागतंय. पहिला डाव इथे मैदानावरती संपलाय. बनवलं गेल्यात 61 धावा आणि जिंकण्यासाठी आपण पाहतो रविदादा 11 या संघाला 36 चेंडूमध्ये 62 धावींची गरज आहे. चला प्रेम 11 संघ, चला प्रेम 11 युवराज संघ, चला आपण मैदानावरती. पहिला डाव संपला. 61 धावा धावफलकावरती बनवल्या. जिंकण्यासाठी 62 धावांचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे.
सेमीफायनलची दुसरी मॅच आहे. कोणता संघ वासिक बॉईज जेजुरी या संघाविरुद्ध खरं तर फायनलमध्ये भिडेल त्यासाठी खरं तर येणारे 6 षटकांची आपल्याला मात्र वाट पाहावी लागणार आहे. बॅटर चला, बॅटर चला, फलंदाज चला मैदानावरती, विनंती आहे. चला अजूनही आपण पाहतोय फायनल आपल्याला या स्पर्धेची खेळवायची आहेत. 61 धावा धावफलकावरती बनवल्यात आणि जिंकण्यासाठी जर आपण पाहतो 62 धावांचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. सलामीची जोडी मैदानावरती दाखल होती. एका बाजू प्रतीक देवकर आणि दुसऱ्या बाजूला ऋषिकेश, जे खरं तर सुपर 6 मध्ये मॅन ऑफ द मॅचचा सन्मान ज्यांनी घेतलेला होता त्यांना आता मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल होताना पाहत आहोत. तर षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये साहिल ह्या गोलंदाजाने या स्पर्धेमध्ये खरं तर अनेक क्रीडा रसिकांची मनं जिंकलेली आहे. खरं तर मला वाटतं 10वी मध्ये आहे आणि आज मात्र या मैदानावरती नवे तर या स्पर्धेमध्ये अफलातून गोलंदाजी या खेळाडूने केलेली आहे. चला स्पीडअप करा. साहिल यांना आपण आता गोलंदाजी मार्कवरती पाहत आहोत. पॉवर प्लेचं पहिलं षटक तो इथे मैदानाच्या आतमध्ये टाकतोय आणि या स्पर्धेमध्ये जिथे जिथे खरं तर संघाला गरज आहे पॉवर प्लेचे षटक असेल, बॅटिंग पॉवर प्लेचं षटक देखील याच खेळाडून टाकलेलं आहे. प्रचंड चेंडू दे आतमध्ये, बॉल दे आतमध्ये. बॉल दे आतमध्ये, बॉल. काय आणखी हवाय द्या. चेंडू दे आतमध्ये, आणखीन एक चेंडू हवाय. बॉल घे साहिल, बॉल घ्या साहिल. 62 धावांचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. सेमीफायनलचा दुसरा थरार पहिल्या इनिंग मध्ये आपण जर पाहिले तिथे चला सामना चालू करूयात आपण.
62 धावांचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा. षटक क्रमांक पहिलं साहिल इथे मैदानावरती आहे. या स्पर्धेमध्ये अफलातून गोलंदाजी त्याने मैदानावरती केलेली आहे. 30 मिनिटाचा अवधी तुमच्याकडे आहे आणि या 30 मिनिटामध्ये तुम्हाला एक इनिंग मैदानाच्या आतमध्ये संपवायची आहे. पाच वाजून 12 मिनिटाला आपण पाहतो पहिला चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये पडतोय. लेस प्लेचा इशारा येतोय. जाऊया मॅचकडे. पहिला चेंडू आपण पाहतो इथे मैदानावरती उलट्या पावलाने क्षेत्ररक्षक पळालेला आहे. टोपेची इथे मैदानावरती आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न इथे मैदानावरती होतोय. घरट सोडलाय आणि मित्रांनो घरावरून बुलडोजर फिरलेला आहे. ऋषिकेश संघाचा नेता इथे धावबाच्या रूपाने तंबूच्या आश्रयाला. मोठा धक्का इथे मैदानावरती आलेला आहे. अफाट अशा मैदानी तू येशील वेळोवेळी. डाव तुझा येताच जमवशी जपून आपली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी. भोवताली तव झेल घ्याव्या जो तो फासे टाकी. मागे टपला इष्टरक्षक तुझा उधळण्या डाव. या साऱ्यांना चकवशील तर मिळालं तुझला धाव. सावध आणि चतुर जो जो होतो तोचे येतेची रंगला. अरे जीवन म्हणजे क्रिकेटर राजा. हुकला तो संपला. ऋषिकेश शून्यावरती कोसळलेला आहे. शून्यात जन्मलो आम्ही, शून्यात वाढवलो आम्ही. शून्याचे करूया मंथन शोधू सर्व काही. मित्रांनो शून्याला काहीच अर्थ नाही आहे. पुन्हा एकदा तुम्हाला शून्यातून विश्व निर्मिती करायची. बॅटर थोडस लवकर चला. न्यू बॅटर गणेश कुंभार यांना आपण आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहत आहोत. लालच बुरी बलाय आणि लालच आपण पाहतो फलंदाजाला इथे नडलेला आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला. फेकी आली आणि तोपर्यंत ऋषिकेश निम्म्या रस्त्यावरती थांबवला गेलाय. संघाला पहिला धक्का. गोलंदाजी मार्कवरती साहिलला आपण पाहतो. एक चांगली गोलंदाजी या स्पर्धेमध्ये केली. गणेश कुंभार मला वाटतं प्रमोट केलं या खेळाडूला आणि अशा परिस्थितीमधून तो कसा सामना फिरवतोय हे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. यावेळेचा चेंडू आल्याला समोर समोर खेळलेला आहे. मिडॉनचा क्षेत्ररक्षक खूप लांबवरती आहे. चेंडू सुसाट सीमारेषेच्या बाहेर. हे रास्ते हे 4 के सनसनी चौकार. 4 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. या 4 धावेनिशी संघाचा धावपल पुढे सरकतो. 5 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. 62 धावांचा पाठलाग तुम्हाला इथे मैदानावरती करायचा. अभिनय तो कभी नव्हे अशी कामगिरी तुम्हाला करावी लागणार आहे. अभी तो असली मंजिल पाना बाकी है. अभी तो इरादों का इम्तिहान बाकी है. अभी तो तोली है मुठ्ठी भर जमीन. अभी तो तोलना आसमान बाकी है. संघर्ष संघर्ष आणि संघर्ष इथं मैदानावरती रंगलेला आहे. परंतु पहा पुढील चेंडूवरती साहिलचं प्रत्युत्तर इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक जबरदस्त कामगिरी, अफलातून कामगिरी. कमी वयामध्ये खरं तर आपण पाहतो टेनिस क्रिकेटच्या पटलावरती स्वतःचा एक वेगळा अधिराज्य या खेळाडू निर्माण केलेला आहे आणि या पुरंदर प्रीमियर लीग मध्ये अपकमिंग स्टार म्हणून खरं तर या खेळाडूकडे आपण पाहत आहोत. यावेळेचा चेंडू चांगला फटका. मिडॉपमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. धावची त्याची संधी. फेकी आलेली हुशारीने. प्रचंड मोठी अपील इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मला वाटतं कदाचित इथे यस हात लागलेला आहे आणि चेंडू निघून गेला. एक धाव आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेची संघाचा धावपल पुढे सरकतो. 6 धावा धावपलकावरती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सह्याद्रीच्या कड्यांकडून छातीसाठी ढाल घ्यावी. सह्याद्रीच्या कड्यांकडून छातीसाठी ढाल घ्यावी. उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी. भरलेल्याच्या भीमेकडून तुकोबांची माळ घ्यावी. घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे. घेणाऱ्याने घेता घेता एक दिवस देणाऱ्याच्या हातात घ्यावेत. मी मनापासून धन्यवाद देईल. ओ हो हो हो. इथं ऋषिकेश थांबतो ना थांबतो तर प्रतीकची देखील शिकार केलेली आहे. आजचा दिवस मला वाटतं साहिल विसरणार नाहीये. दोन्ही सलामीवीरांना टिपलेला आहे. व्हॉट अ बॉलिंग. काही गोलंदाजी आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूने केलेली आहे. टेनिस क्रिकेटमध्ये तुमचं वय कधी मॅटर करत नाही. तुमच्याकडे जिद्द, गुणवत्ता आणि काहीतरी करून दाखवण्याची धमक असली पाहिजे. लात मारून तिथे पाणी काढण्याची खरं तर क्षमता असली पाहिजे आणि इथं मात्र त्या क्षमतेला पुरेसा उरलेला आहे. ऋषिकेशला थांबवलं आणि त्याच्या पाठोपाठ प्रतीक देवकर संघाचा दुसरा चॉईस प्लेअर देखील तंबूच्या आश्रयाला गेलेला आहे. तर न्यू खेळाडू आपल्याला मैदानावरती अनिकेत फडतरे, पुरंदर तालुक्याचा सिक्सर किंग म्हणून खरं तर या स्पर्धेमध्ये आपल्याला त्याची ओळख मैदानावरती तुम्ही पाहायला मिळालेली आहे. आणि आज पुन्हा एकदा संघर्ष मैदानावरती रंगलेला आहे. एक मोठा संघर्ष मैदानावरती रंगलाय. दोन्ही मातबर एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत आणि त्यानंतर एक प्रचंड मोठं व्यासपीठ तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळत आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये मात्र 2 फलंदाज
आपण जर पाहिलं रविदादा 11 या संघाने गमावलेला आहे 62 धावा आहे. बराचसा मोठा प्रवास तुमचा टीम पुढ्यामध्ये आहे. इथून आता अनिकेत फडतरे आणि दुसऱ्या बाजूला गणेश कुंभार या खेळाडूंना कामगिरी करायची आहे. अपील खूप अपील प्रचंड मोठी अपील इथे मैदानावरती आहे. परंतु पंचांना माहिती आहे की चेंडूचा आणि बॅटचा कुठलाही संपर्क इथे मैदानावरती नाही. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती संपलेला आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर रविदादा पवार साहेब यांच्या मालकीचा असणार आहे रविदादा 11 हा संघ जर आपण इथे मैदानावरती पाहिला 6 धावा 2 गडी बाद इथे मैदानावरती तुम्ही पाहत आहात. 62 धावांचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. खरं तर कुठलंच लक्ष मित्रांनो कमी नाहीये. तुम्हाला लढावं लागणार आहे कारण या महाराष्ट्राच्या मातेला लढण्याचा संघर्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला आहे आणि ज्या ज्यावेळेस आयुष्यामध्ये अडचण निर्माण होतात मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आठवा. तो इतिहास तुम्हाला नवसंजीवनी प्रदान करणार आहे. 6 धावा धावफलकावरती षटक क्रमांक दुसऱ्या गोलंदाजी मार्कवरती आपण जर पाहिले इथे नकुल राठोड यांना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतात कशी कामगिरी मैदानावरती होणार आहे कारण अजूनही बराचसा धावफलक लांब आहे. दुसरा षटक पहिलाच चेंडू आपण पाहतो इथे मुख्य पंच भैया काकडे सर दंडित करतील. चुकीला माफी नाहीये. अवंतर धाव इथे मैदानावरती पाहायला मिळेल आणि एका धावेची संघाचा धावफलक पुढे जाणार आहे. धावफलकावरती नजर टाकल्या असता आपण पाहतोय 7 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळणार आहे. गणेश कुंभार स्ट्राईकवरती आहे. संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. अडचणीत वा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट समालोचन कक्षाला मानवंदना देणारा गणेश कुंभारचा हा ब्लास्ट आहे. षटकार झोन मध्ये चेंडू आणि सरळ फेकून दिला डिफ्लॉंग ऑफच्या डोक्यावरनं आणि या 6 धावेची संघाचं धावफलक ही मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतं. पुढे जात आहे धावफलकावरती 13 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. गोळा होऊ नका बरं का टायमर चालू आहे याची नोंद घ्या. आपण एका संघाला या स्पर्धेमध्ये खरं तर पेनल्टी दिली आणि मला वाटतं तुम्ही जर 30 मिनिटांमध्ये षटक संपवलं नाही तर उरलेले सर्व काही चेंडू असेल आणि जे काही षटक असेल ते बॅटिंग पॉवर प्लेच्या माध्यमातून तुम्हाला उरलेलं षटक खेळावं लागेल याची नोंद घ्या. षटकार मैदानावरती आला 6 धावेच्या माध्यमातून धावफलक पुढे सरकलं. 13 धावा धावफलकावरती इथे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतं. नकुल राठोडला दाखवलेलं दुसऱ्याच चेंडूवरती आसमान तुम्ही इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले आहे. पहिल्याच चेंडूवरती माफ करा यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा हवाई फायर. चेंडू पुन्हा एकदा आकाश मार्गाने सीमारेषा बार वाघांची प्रचंड मोठी दहाड फोडलाय पहाड. षटकार 6 धावेरेषी धावफलक पुढे जातं. धावफलकावरती 19 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. घर वालों ने तुम्हें नाम तो दिया है लेकिन पहचान तो तुम्हें अपने आप बनानी पड़ेगी और पूरी तरह से पहचान गणेश कुंभार द्वारा मैदान के अंदर जारी है. लागोपाठचे 2 षटकार गती परिवर्तन आडवा बॅटने फटका क्षेत्ररक्षक उभा आणि मित्रांनो झेल सुटलेला आहे. इथे देवाला द्यायला आणि पदर नाही घ्यायला अशी परिस्थिती मैदानावरती असेल कारण अशा परिस्थितीमध्ये जर झेल सुटत असेल मित्रांनो आणि तो देखील गणेश कुंभार सारखा एका मोठ्या खेळाडूला जीवदान देणं म्हणजे मित्रांनो यमाच्या घरामध्ये डोकून पाहण्यासारखं आहे. इथून पुढे जेवढे तो धावा बनवेल प्रतिस्पर्धा संघाच्या जखमेवरती मीठ चोळणार आहे. धावफलक पुढे गेलेला आहे 21 धावा धावफलकावरती षटक क्रमांक दुसरा. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा माचिस तो यूं ही बदनाम है लेकिन देखा जाए असली आग तो मैदान के अंदर गणेश कुंभार ने लगाई है. खिलाड़ी के मस्तक को ऊपर दस्तक चौकार. नकुल राठोडला इथे मात्र दे माय धरणी ठाई करून सोडलेला आहे. गोलंदाजाच्या अक्षरशः त्याने चिंधड्या उधळून टाकलेला आहे. जबरदस्त कामगिरी आणि धावफलक पुढे सरकतो. 25 धावा धावफलकावरती इथे पाहायला मिळाला. गणेश कुंभारला ज्यावेळेस प्रमोट केलं ना सर्वांच्या भव्यावरती उंचावलेल्या गेलेल्या होत्या परंतु ज्यावेळेस खरं तर संशयाने तुमच्याकडे पाहिले जातं ना त्यावेळेसच खरंच उत्तर देतोय. काय कामगिरी अफलातून बॅटिंग त्यानं मैदानावरती केली. यावेळेस मात्र मंगेश कामटे मिड ऑफ मध्ये उभा आहे. लॉगऑफ मध्ये आपण पाहतो माफ करा तिथे उभा आहे. चांगला चेंडू इथे मैदानावरती पाहायला मिळेल. बराचशा वेळानंतर स्मशान शांतता इथे मैदानावरती आहे. 62 धावा आहे. तुमच्याकडे जर आपण पाहतो या खेळपट्टीचा इतिहास पाहता 62 धावा काहीच नाहीये परंतु मित्रांनो 62 धावांवरती तुम्हाला खरं तर लढण्याजोगता स्कोर आहे एवढं मात्र नक्की इथे मैदानावरती आहे. फुलटॉस चेंडू होता. पाठीमागे आपण पाहतो यावेळी क्षेत्ररक्षक सजवलेला आहे. एक धाव आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि एका धावेनिशी आपण पाहतोय संघाचं धावफलक देखील इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 62 धावांचा पाठलाग करतो
रविदादा 11 एकतपूर मुंजवडे हा संघ आणि धावपलकावरती बनवल्या गेलेल्या आहेत 26 धावा. शेवटच्या 24 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. 24 चेंडू आणि 36 धावा. अनिकेत फडतरे अजूनही मला वाटतं एका बाजूला उभा आहे, परंतु दुसऱ्या बाजूला मात्र त्यांनी एन्जॉय केले गणेश कुंभारची बॅटिंग. आता दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला, प्रेम 11 या संघाला आता जी भागीदारी मैदानावरती चालू आहे त्या भागीदाराला थांबावं लागेल, धावाही थांबावं लागणार आहे. असा कुठला गोलंदाज आहे जो खरं तरी भागीदार थांबेल? मला वाटतं कदाचित संघाचा चॉईस प्लेअर गणेश शंकरवरती खरं तर इथे आता यावेळेस विश्वास दाखवलेला आहे. चांगली कामगिरी तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये करायचं आहे. 24 चेंडू 36 धाव्यांची गरज. एक संघर्ष मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. हतरे पर रखकर नसीब तू क्यों अपने मुकद्दर ढूंढता है, सीख उस समंदर से जो टकराने के लिए पत्थर को ढूंढता है. तुम्हाला संघर्ष करावा लागणार आहे आणि तो संघर्ष इथे मैदानावरती खरं तर उभा राहिलेला आहे. यावेळेचा चेंडू मुख्य पंच वाईट चेंडूची घोषणा करतील. अवांतर धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. अवांतर धावेनिशी धावपल पुढे सरकतो. 27 धावा धावपलकावरती आहे. सेमीफायनल सारखी एक मोठी मॅच आहे. पुरंदर प्रीमियर लीग 2025 राजेवाडी रॉयल्स यांच्या माध्यमातून खरं तर टेनिस क्रिकेटचा एक मोठा सोहळा उभा राहिलेला आहे. ग्रामीण भागातल्या खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ मिळावं. 12 टीम्स पुढे आल्या. 12 टीम्सपैकी 6 संघांचा प्रवास थांबला. 6 संघांपैकी आपण पाहतो आता 3 संघाचा प्रवास थांबला. त्यापैकी आपण पाहतो इथे आता 3 संघ अंतिम फेरीसाठी लढत आहेत. त्यापैकी वासुदेवभाई जेजुरी हा संघ मात्र फायनलमध्ये पोहोचलाय. तर त्या संघाविरुद्ध खरं तर फायनल कोण खेळेल त्यासाठी टेनिस क्रिकेटचा प्रचंड मोठा महारण संग्राम राजेवाडीच्या या मोठ्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल इथे मैदानावरती पाहायला मिळेल. एका सिंगलशी स्कोरकार पुढे जातो. 28 धावा धावफलकावरती आहे. अनिकेत फडतरे पाठीमागच्या सामन्यामध्ये पहा काय लढला. अफलातून बॅटिंग त्याने खरं तर मैदानावरती केली आणि तीच बॅटिंग व्हॉट अ हिट. मैदानाच्या आत उठल्यात अग्नीच्या ज्वाळा आणि मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय लालबुंद तोफेचा गोळा. बिग 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 ब्लास्ट. अनिकेत फडतरे सेट ऑन दी फायर षटकार. 6 धावेनिशी संघाचा धावपल पुढे सरकलंय. धावपलकावरती नजर टाकला असता 34 धावा धावपलकावरती आहे. खरं तर आपण पाहतोय चेंडू जर सजीव असणार तर वेदनांत विवळत असता इतका टोलेजंग तडाखा होता. आडव्या बॅटने आसमान दाखवलेला. 34 धावा धावपलकावरती आहे. जबरदस्त कामगिरी, अफलातून कामगिरी आपण पाहतोय. त्या मैदानावरती धावा तुम्हाला वाचवायच्या आहेत आणि धावा जर तुम्हाला वाचवायच्या असेल तर तुम्हाला विकेट शिवाय पर्याय नाहीये. परंतु दुसऱ्या बाजूला अनिकेत फडतरे सामन्याचं इथे मात्र इक्वेशन बदलून टाकतोय. हवा काढून टाकतो. लागोपाठचा दुसरा षटकार. काय बॅटिंग इथे मैदानावरती चाललेलं आहे. मंत्रमुग्ध करून सोडलेलं आहे. टेनिस क्रिकेट यासाठीच मित्रांनो प्रसिद्ध आहे. या मैदानावरती मला वाटतं पुढच्या वेळेस ज्यावेळेस पुरंदर प्रीमियर लीग भरवण्यात येईल अनिकेत फडतरेसाठी बाउंड्री लाईन वाढवण्यात येईल. काय फटके मारले त्याने जवळजवळ शिफारशीच्या. यावेळेचा चेंडू हेलिकॉप्टर खेळायचा लॉंग ऑफ चेंडूच्या खाली आणि आपण पाहतो अनिकेत फडतरेचा खेळ थांबलेला आहे. शेवटचे 20 चेंडू आणि 22 धावांची गरज. फलंदाज चला थोडंसं लवकर. 20 चेंडू आणि 22 धावा. एक मोठा संघर्ष इथे मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. आशेचा किरण इथे मैदानावरती जो झंझावात इथे मैदानावरती चालू आहे अनिकेत फडतरे यांचा तो झंझावात मात्र मैदानावरती इथे थांबलेला आहे. न्यू बॅटर इथे मित्रांनो वादळ एक शांत होतंय परंतु दुसरं चक्रीवादळ मैदानावरती येत आहे. धनंजय टिळेकर यांना पण आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहतो. या स्पर्धेमध्ये या खेळाडूने खूप अफलातून बॅटिंग केलेली आहे परंतु आपण जर पाहिले तिथे वीस चेंडू आणि आपण पाहतो 22 धावींची गरज. अजूनही सामना मैदानाच्या आतमध्ये येऊन ठेपलेला आहे. झटपट विकेट आपण जर पाहिले इथे प्रेम 11 हिवरे या संघालाच गेम मध्ये आणणार आहे. डेड बॉल आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. 20 चेंडू आणि 22 धावांची गरज. 20 चेंडू आणि 22 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. अजूनही इथून पुढचा प्रवास तुमच्या पुढे मध्ये आहे. आडव्या बॅटने फटका खेळला. स्लाइस केला चेंडूला पाठीमागेल नकुल राठोड पायाच्या साईन वॉट अ स्टॉफ. जबरदस्त क्षेत्ररक्षण. कधी कधी क्रिकेटमध्ये फुटबॉल देखील आपल्याला पाहायला मिळतो आणि त्या फुटबॉलच्या माध्यमातून संघासाठी 2 धावा वाचवलेल्या आहेत. या 2 धावेनिशी संघाचा धावपल पुढे जातं. धावपलकावरती नजर टाकली असता 42 धावा
इथे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतो. 62 धाबांचा पाठलाग इथे मैदानावरती आहे. जरी आपण पाहतो रणबॉल मॅच इथे मैदानावरती असलेली आहे, परंतु मित्रांनो शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याचा संघर्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला आहे. हो, यावेळेचा चेंडू प्रॉपर टायमिंग नव्हता. तिथे जोरामध्ये गोपन फिरली, इनसाइड एज झाली आणि पहा चेंडू तिथे जागच्या जागी थांबलेला आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 62 धावांचा पाठलाग करत असताना रविदादा 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतात. 42 धावा, शेवटचे 18 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज आहे. शेवटचे 18 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज आहे. साहिलकडे सर्वांच्या लक्ष लागलेलं काहीतरी तो चमत्कार इथे मैदानावरती करू शकतो, कारण त्याने आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये चमत्कार रूपीच कामगिरी इथे मैदानावरती त्याने केलेली आहे. 2-3 झटपट विकेट त्यांना मैदानावरती घ्यावे लागतील, परंतु दुसऱ्या बाजूला गणेश कुंभार गोळ्याच्या ढेपेला जशी मुंगळे चिकाटतात त्या पद्धतीने तो खेळपट्टीवरती चिकाटला. खेळपट्टीवरती त्याने नांगर टाकलेला आहे. प्रतिस्पर्धा संघाच्या सर्वांचे डाव त्याने आज उधळून लावलेला आहे. ताकास्तूर ते लावू देत नाही, उलट प्रतिस्पर्धा संघाला अडचणी निर्माण करणारी फलंदाजी त्याने आत्तापर्यंत खरं तर केलेली आहे. 18 चेंडू आणि 20 धावा. इस कर्मभूमी में युद्ध जारी है. कोण खरं तर या युद्धाचा मानकरी इथे मैदानावरती ठरणार आहे, कोण कर्तृत्व इथे मैदानावरती सिद्ध करणार आहे, कोण खरं तर पुरंदर प्रीमियर लीग 2025च्या एका ऐतिहासिक कामगिरीनं आपण पाहतो ही स्पर्धा उजळून टाकणार आहे. याची कामगिरी याची प्रचिती तुम्हाला इथे आता मैदानावरती पाहायला मिळेल. 18 चेंडू 20 धावा. यावेळेचा चेंडू इनसाइड आउट खेळाचा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक उभा करून ठेवलेला आहे. एकच धाव आपल्याला इथे पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. 17 चेंडू आणि 18 धावेंची गरज आहे. अनेक मैदानावरती आहे. खरं तर आपण या साहिल यांना अपकमिंग स्टार म्हणून पुरंदरकडनं पाहायला मिळणार आहे. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये देखील आपल्याला या खेळाडूला पाहायला मिळेल, परंतु आपण पाहतो इथे त्याला चांगली कामगिरी करावी लागणार आहे. 17 चेंडू आणि 18 धावेंची गरज आहे. यावेळेचा चेंडू होता भन्नाट वेगाचा होता, प्रॉपर टायमिंग नव्हता. पाठीमागे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल. एकतर धाव इथे मैदानावरती पाहायला मिळेल. दुसरा धावेचा प्रयत्न पैकी येते, कलेक्शन होत आहे का? पंचांकडे अपील मला वाटतं आहे, परंतु पंचांना ती अपील नाकारलेली आहे. 2 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतील. 2 धावेनिशी संघाचा धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती नजर टाकल्यास आपल्याला पाहायला मिळतात 46 धावा आहेत. चांगली कामगिरी, अफलातून कामगिरी, झटपट विकेटनेच तुमचं काम होणार नाही. इथं चमत्कारच करावं लागेल आणि त्या चमत्कार शिवाय तुम्हाला खरं तर ही दुनिया नमस्कार करणार नाहीये. वाऱ्यावरती सॉर होऊन टाकणारा चेंडू, फुल पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल चेंडू आकाश मार्गाने सीमारेषेच्या बाहेर. पुरंदर प्रीमियर लीग 2025चा ब्रँडेड फटका षटकार. 6 धावेनिशी संघाचे धावफलक पुढे आणि याच षटकाराबरोबर रविदादा 11 संघाचा अर्धशतक इथे मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत आहे. 52 धावा धावफलकावरती. 10 धावींची गरज. 15 चेंडूमध्ये आपण पाहतो केवळ 10 धावींची गरज इथं मैदानावरती असणार आहे. हो, सुरेख चेंडू इथे मैदानावरती आहे. इक्वेशन बदलतंय. 14 चेंडू आणि 10 धावेंची गरज इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. चलता रहूंगा पथ पर चलने में माहिर बन जाऊंगा, चलता रहूंगा पथ पर चलने में माहिर बन जाऊंगा, या तो मंजिल मिलेगी या फिर अच्छा मुसाफिर बन जाऊंगा. 14 चेंडू आणि 10 धावेंची मॅच. सेमीफायनलची दुसरी मॅच आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळते आहे. यावेळेचा चेंडू हलक्या हाताने शाप पाहतो. स्वतःच्या गोलंदाज थोडंसं काम फसलेलं. एकतर धाव इथे मैदानावरती पाहायला मिळेल. नकुल दूरवरचा प्रवास करत चेंडूवरती आलेला आहे. 1 धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. 13 चेंडू आणि आपण पाहतो 9 धावेंची गरज आहे. तेरा चेंडूमध्ये आपण पाहतोय अजूनही 9 धावेंची गरज आहे. साहिल फुलटॉस चेंडू, फुलटॉस होता. पाठीमागे आपण पाहतो क्षेत्ररक्षक निराश असणारे. खरं तर फलंदाज कुठे मारू शकला असता, परंतु त्याने क्षेत्ररक्षकाला शोधलं. तिथे 1 धाव आणि एका धावेबरोबर समीकरण येऊन ठेपले. शेवटचे 12 चेंडू आणि 8 धावेंची गरज आहे. 12 चेंडू आणि 8 धावा. बशीर यांना आपण आता गोलंदाजी मार्कवरती पाहत आहात. 12 चेंडूमध्ये 8 धावेंची गरज. सामना इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय.
आदरणीय प्रवीण सनसर संपर्क करा. 12 चेंडू आणि आपण पाहतो 8 धावींची गरज आहे. 12 चेंडू आणि 8 धावींची गरज आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. गती परिवर्तन हेलिकॉप्टर आणि सरळ लँड होतोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. दोन धावींची गरज. याच बरोबर आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे आणि मला वाटतं प्रतीक्षा अजूनही मैदानावरती आहे. फलंदाज इथे बाद होईल. चला बॅटर थोडस लवकर चला. बॅटर चला थोडस लवकर. ओम आपलं यांना मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. 10 चेंडू आणि 2 धावा. बंटी घाटे सर संपर्क करा. बंटी घाटे सर. बंटी घाटे सर संपर्क करा. ओम न्यू बॅटर आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 10 चेंडू आणि 2 धावींची गरज. स्विचिट खेळण्याचा प्रयत्न इथे मैदानावरती होता. अजूनही आपण पाहतोय समीकरण इथे मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पाठीमागे सारख्या जागा बनवली आहे. एकतर धाव इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. सामना सोपा बनलेला आहे. माप ओलांडायचा आणि फक्त गृहप्रवेश करायचा इतका सामना सोपा बनलेला आहे. एका धावीची गरज आपण पाहतो इथे मैदानावरती असणार आहे. यानंतर मात्र आपण फायनलचा थरार मैदानाच्या आतमध्ये खेळवणार आहोत. पुरंदर प्रीमियर लीग 2025. यावेळेस आपण पाहतो एका धावींची गरज इथे मैदानावरती असेल. धावचेताची संधी आणि फलंदाज बाद आहे. एका धावीची गरज आपण पाहतोय. न्यू बॅटर आपण मैदानावरती जर पाहिलं अविनाश यांना आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. बॅटची आतली एज आणि याच बरोबर रविदादा 11 एकतपूर हा संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये पोहोचलेला दुसरा संघ ठरलेला आहे. फायनलच्या सामन्याचा टॉस आपण इथे मैदानावरती करतोय आणि ही मॅच 5 षटकांची असेल. 5 षटकांची लढत आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. प्रवीण सर 2 1 1 आणि 1 4 गोलंदाज तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये वापरता येतील. टॉस होतोय फायनलचा. टॉस का बॉस वासुकीभाई जेजुरी या संघाने नाणेफेक जिंकलेला आहे आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय इथे मैदानाच्या आतमध्ये घेतलेला आहे. झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी देतोय. गणेश कुंभार आपण या.
झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी देतोय. फायनलचा थरार रंगतोय आणि या फायनलच्या सामन्यामध्ये पहिल्या इनिंगसाठी आपण मायक्रोफोनवरती आमंत्रित करूयात याच तालुक्याचा एक गोड आवाज आदरणीय अमर यादव सर. थँक्यू. वासिकी बॉईज जेजुरी या संघाने आपण बघतो टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. चला त्यांच्या अगेन्स्ट टीम लगेच मैदानाच्या आतमध्ये चला.